पश्चिम आशियातील तणाव, परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सातत्यानं काढत असलेले पैसे आणि भारतीय शेअर बाजारात झालेली घसरण यामुळे रुपयाने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक गाठत प्रथमच 94चा टप्पा ओलांडलाय। शेवटी तो 93.53 वर बंद झालाय। यामुळे आयात महाग होणार आहे आणि आपल्याला महागाईचा सामना करावा लागणार आहे। भारताला तेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यतेलासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। तसं पाहिलं तर भारत आणि संपूर्ण जगाचं लक्ष सध्या तरी मध्यपूर्वेतील युद्ध आणि तेल वायू पुरवठ्यावर लागले। पण हे सुरू असतानाच आणखी एक मोठा धोका भारताच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय। इराणनं आखाती देशांमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यामुळे एलपीजी पुरवठा खंडित झाला आणि त्याचा भारतातील सर्वसामान्य माणूस आणि उद्योगांवर थेट परिणाम झाला। हे असतानाच नव्या संकटामुळे सरकारच्या तिजोरीलाच खीळ बसू लागली। आता झालंय काय की मध्यपूर्वेतील होणारा तेल आणि वायू पुरवठा खंडित झाल्यामुळे भारताला इतर देशांकडून अधिकच्या दरात इंधन खरेदी करणं भाग पडले आणि अशा परिस्थितीत भारतीय चलनाचं आणखी कमकुवत होणं म्हणजे आपल्या जखमीवर मीठ चोळल्यासारखंच आहे। दुसरीकडे इराण इस्रायल युद्धाचा सर्वात मोठा फायदा अमेरिकेला झालाय। अमेरिकन डॉलर आधीच मजबूत झालाय आणि त्या तुलनेत भारतीय चलन रुपया पार गटांगळ्या खायला लागलाय। शुक्रवारी 20 मार्चला रुपयानं 93.71चा विक्रमी नीचांक गाठला आणि त्यामुळे तेल आणि वायू संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय। सातत्यानं रुपयाची घसरगुंडी सुरूच असल्यानं आयात बिलांवरील भार मोठ्या प्रमाणात सातत्यानं वाढतोय। आता थोडंसं आपल्या खिशापाशी येऊयात। या गोष्टीमुळे कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार आहे पाहूया। आधी कोणाला फायदा होणार आहे तर निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे, अनिवासी भारतीयांना जास्त पैसे पाठवता येणार आहेत। दुसरं म्हणजे यामुळे स्वदेशी वस्तूंना मागणी वाढणार आहे, परदेशी पर्यटकांना भारतात फिरणं स्वस्त पडणार आहे, त्यामुळे जास्त सेवा वस्तू देखील मिळतील। कोणाला फटका बसणार आहे तर तेल आयात महाग झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, परदेशी शिक्षण आणि पर्यटन महाग होणार आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीत वाढ होईल, तसंच परकीय कर्जाचा बोजा वाढणार आहे आणि त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार माघार घेणार एवढं मात्र नक्की। रुपया घसरणीची काय कारणं आहेत तर पहिलं कारण म्हणजे जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरकडे वळले आहेत। दुसरं, विदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे पाठ फिरवली। तिसरं म्हणजे भारताचा परकीय चलन साठा घटून 709.75 अब्ज डॉलर्सवर आलाय। चौथं कारण म्हणजे डॉलरचा निर्देशांक वाढल्याचा परिणाम रुपयावर झाला आणि त्याची घसरण झाली। या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठांमध्ये अस्थिरता वाढली आणि भारताने याचे संभाव्य परिणाम टाळण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज असल्याचा इशारा रिझर्व्ह बँकेने दिलाय। असं असलं तरी मजबूत आर्थिक वाढ, स्थिर व्यापक आर्थिक निर्देशक आणि बाह्य क्षेत्रातील सक्षम स्थिती यामुळे भारत बाह्य धक्के सहन करण्यासाठी सक्षम असल्याचंही आरबीआयने म्हटलंय। तर मंडळी, या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।